आएंगे बाइबल निकालेंगे आपण पवित्र शास्त्र काढूया. मत्ती 7:7 मत्तेचा 7वा अध्याय 7वं वचन. हालेलुया. हालेलुया. शैतान से लड़ना है मुझको, शक्ति मुझे तुम देना. यस मागा म्हणजे तुम्हास मिळेल. मांगो तो आपको दिया जाएगा. एक मिनट दादा, अगर हम मांगते ही नहीं जर आपण मागतच नसोल तो परमेश्वर कैसे देगा? तर परमेश्वर कसं काय देईल? स्पष्ट रीति से परमेश्वर का वचन कहता आणि है ते स्पष्टपणे परमेश्वर वचन मागा सांगतात. म्हणजे मागा म्हणजे मागा म्हणजे मागा म्हणजे मांगो तो आपको दिया जाएगा. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. पाचरनेताई म्हणताय वाचनताई म्हणतात, दादा दादा 1 किलो बटाटा जात नाही हो गाडीवर, आणि 1 किलो बटाटा सुद्धा जात नाही, वडापाव विकतच नाही. वडापाव विकतच नाही. आणि जसे ते चर्चला यायला लागले, विश्वास ठेवला, आणि जसं ते प्रभूवरती विश्वास ठेवला आणि प्रभूच्या मंदिरात यायला लागले. 5-6 दिन पहिले कॉल आया उनका सिस्टर को आणि 5 ते 6 दिवसापर्यंत मला फोन आला की दादा ताई जसं मी तुमच्याकडून येऊन प्रार्थना करून गेले आणि जसं मी मंदिरात येऊन प्रार्थना करून गेले 7-7 किलो बटाटा 3 वाजता संपून जातो. हालेलुया. 7 किलो ये जो है ये परमेश्वर का चमत्कार है. आणि हा जो आहे तो परमेश्वर चमत्कार आहे. और जब तक इन लोगों के जीवन में चमत्कार नहीं होगा ये लोग कैसे आएंगे? आणि जोपर्यंत ह्या लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार होणार नाही तोपर्यंत ते मैं विश्वास खुदा के ऊपर रखता हूँ. मी विश्वास त्या परमेश्वरावर मैं विश्वास यीशु के ऊपर रखता हूँ. मी विश्वास ते येशूवरती ठेवतो. पवित्र आत्मा पे रखता हूँ. मी पवित्र आत्म्यावरती पिता के ऊपर रखता ठेवतो. हूँ. पित्यावरती ठेवतो. लेकिन चमत्कार के ऊपर भी मैं विश्वास रखता हूँ क्योंकि चमत्कार करने वाला एक ही बाप है और मेरा वो यीशु है. आणि चमत्कारही विश्वास करतो कारण चमत्कार करणारा एकच बाप आहे तो आज हम देखते हैं आणि आपण आज बघतो मरे हुए जिंदा हो जाते हैं. मेलेले लोक जिवंत होतात. चमत्कार को कभी भी चमत्काराला कधीही गलत तरीके से मत देखो. वाईट गोष्टी बघू नका. चमत्कार करना मेरे और आपके हाथों में नहीं है. चमत्कार करणं हे तुमच्या आणि माझ्या हातात यूज आपका हो सकता है, उपयोग आपका हो सकता है, उपयोग तुमचा होऊ शकतो, लेकिन परंतु चमत्कार करने वाला मेरा बाप है. हालेलुया. चमत्कार करणारा और उसका नाम यीशु है. आणि त्याचं नाव येशू आहे. यस. और आणि जैसे ही वो कुष्ठ रोगी ठीक हुआ आणि आगे बढ़ेगा जसा दादा. कुष्ठरोगी तो बरा झाला. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. हाँ शोधा म्हणजे तुम्हास सापडेल. हाँ ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. यस. मांगना है हमें आपल्याला मागायचं आहे तो क्या होगा? काय होतं? हमें मिलेगा. आम्हाला मिळेल. जब ढूंढेंगे तो हमें मिल जाएगा. आणि जेव्हा आपण शोधत तर आपल्याला सापडतं. और ठुकठुकाएंगे तो खुल जाएगा. आणि जेव्हा आपण ठोकतात तेव्हा आपल्याला उघडलं जाईल. मेरे एक बहुत पुराने पास्टर हैं, उन्होंने मुझे एक उदाहरण दिया था मुझे. आणि खूप जुने माझे एक सेवक आहेत त्यांनी मला एक उदाहरण दिलेले. अविनाश अगर तेरे घर का लॉक की चाबी गुम गई, जर तुझ्या घराची कुलुपाची चावी जर हरवली और कोई चाबी वाला नहीं है आसपास, आणि कोणताही चावीवाला आजूबाजूला जर नसेल, जवळपास नसेल, चाबी वाला है यहाँ से 25 किलोमीटर आणि चावीवाला या ठिकाणापासून तर 25 किलोमीटरच्या अंतरावर और असेल बारिश गिर रही सब कुछ है और आप घर के बाहर खड़े हो, आणि पाऊस पडतोय तुम्ही घराच्या बाहेर उभा तो आहात, आप क्या करोगे? तर तुम्ही काय करताल? मैं बोला क्या करो पास्टर? मी काय म्हणलो, काय करू सेवका? वो बोले तू 25 किलोमीटर जाएगा गाड़ी लेके, तू 25 किलोमीटर जाईल, 25 जाना 25 आना 50 किलोमीटर हो गए. 25 जाणं 25 येणं याचा अर्थ म्हणजे 50 किलोमीटर होईल. हाँ टाइम बीत जाएगा, बारिश आ रही है, टाइम व्यर्थ जाईल, पाऊस पडत आहे, बीमार पड़ जाएगा, हॉस्पिटल में जाना पड़ेगा. तुला आजारी पडशील, दवाखान्यात जावं लागेल. उसके वजह से उसके कारण एक काम करना, त्यामुळे तू एक काम कर, उस ताले को तोड़ना कभी भी सही होगा. आणि त्या कुलपाला तोडणं हे त्या ठिकाणी योग्य होईल. हालेलुया. हालेलुया. क्या करना है हमें? आम्हाला काय करायचंय? जब तक जोपर्यंत हमारे जीवन में आशीष नहीं आती है, जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येत नाही, जब तक उस विश्वास के हथौड़े से, तोपर्यंत त्या विश्वासाच्या हातोड्याने, जब तक विश्वास के हथौड़े से, जोपर्यंत विश्वासाच्या हातोड्याने, विश्वास एक बहुत बड़ी चीज है. आणि विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. कठिन बहुत बड़ी चीज है. खूप मोठी वस्तू आहे. आपके विश्वास के कारण ही आपके जीवन के सारे बंधन टूट सकते हैं मेरे भाई बहन. तुमच्या विश्वासामुळे तुमच्या जीवनाची बंधनं तो उठू पास्टर शकतात. बोला हथौड़ा ले पत्थर ले और उस तारे को खोल आणि तो सेवक मला म्हणला की हातोडा घे, दगड घे आणि त्या टाळ्याला तोड और घर में घुस जा. आणि घरामध्ये शिर.
ताला कितने का रहेगा? कुलूप कितीचा असेल? 50 रुपए, 100 रुपए. 50 रुपये, 100 रुपये. हालेलुया. हालेलुया. तो आणि एक बात बताना चाहता हूँ, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. मांगना बहुत जरूरी है परमेश्वर को. परमेश्वर जवळ मागणं खूप गरजेचं आहे. हर एक कोई मांगता है. प्रत्येक जण मागतो. कौन कौन नहीं मांगता है? कोण मागत नाही? मैं तो मांगता हूँ. मी तर मागतो. मैंने पिछली बार मांगा, मी मागील प्रभु यीशु, प्रभू येशू, मैं इस हॉल को 30-40 हजार रुपए भाड़ा भरता हूँ. मी या हॉलला 30 ते 40 हजार रुपये भाडं भरतो. मुझे 4 या 6 गुंठे मुझे कहीं तो दे, मला कुठेतरी 7 गुंठे जागा दे, ताकि मैं थोड़ा सा लोन निकालूं, आणि मी थोडंसं लोन काढेल कुछ पैसे इकट्ठा करूं आणि पैसे एकत्र करेल और उस जगह ले लो. आणि काही जागा अगर घेऊ. मैं यहाँ पे 30-40 हजार रुपए मैं भरता हूँ महीने का, जर या ठिकाणी मी 30 ते 40 महिन्याचे रुपये भरत असेल, तो यही हफ्ता मैं वहाँ पे दूंगा. ये परमेश्वर का खुद का भवन हो जाएगा. तेच पैसा मी त्या ठिकाणी गुंतवले, परमेश्वर स्वतःचं मंदिर होईल. तो लोगों ने कहा, तर लोक म्हणते ये प्रॉफिट जगह मांगता है. हा भविष्यवक्ता जागा मागतोय. मांगूंगा. मागे प्रसादांगा मांगेंगे हम, आपण मागूया, क्योंकि परमेश्वर हमारा विस्तार करने वाला परमेश्वर है. कारण हालेलुया. परमेश्वर आमचा विस्तार करणार. ये जो मिनिस्ट्री है, ही जी काय सेवा कार्य आहे, बटे दादा 5 लोगों से शुरू हुई थी, आपको मालूम है. ही सेवा कार्य 5 लोकांपासून सुरुवात झालेली होती. विस्तार करने वाला मैं नहीं हूँ, विस्तार करणारा मी नाही, मेरा परमेश्वर विस्तार करने माझा वाला है. परमेश्वर विस्तार करणार. हालेलुया. हालेलुया. और आज तक आणि आजपर्यंत फिर से एक बात कहना चाहता हूँ, पुन्हा तुम्हाला एक गोष्ट सांगू एक इच्छितो. भी लिफलेट तैयार नहीं किया मिनिस्ट्री के नाम से, एक पण लिफलेट मी तयार केलेलं नाहीये और बांटा नहीं हो. आणि मी वाटलेलं नाही. यहाँ पे जितने लोग आते हैं, आणि या ठिकाणी जितके लोक येतात पवित्र आत्मा ने लाए हैं, ते पवित्र आत्म्याने घेऊन क्योंकि आलेले. पवित्र आत्मा ही एक ऐसा मेरा प्रचारक है कारण पवित्र आत्मा हा माझा एक प्रचारक आहे, जो लोगों को यहाँ पे लाता तो है. लोकांना या ठिकाणी घेऊन और येतात. यहाँ पे आने के बाद लोगों के बंधन टूट जाते आणि हैं. लोक या ठिकाणी आलेले त्यांची बंधनं तुटून जातात. असो हालेलुया. कुष्ठ रोगी ने विश्वास रखा, कुष्ठरोगाने विश्वास ठेवला, उसके पास गया ते परमेश्वराजवळ गेला और उसने मांगा, आणि त्याने अगर मागितलं, आपकी इच्छा है जर तुझी इच्छा असेल तो आप मुझे चंगाई करो. तर मला तू शुद्ध कर. परमेश्वर ने हाथ सामने किया परमेश्वरने हात पुढे केला और उसने कहा कि मेरी इच्छा है तुम चंगा हो आणि जाओ. परमेश्वर त्या व्यक्तीला म्हणाला की माझी इच्छा आहे तू उसी शुद्ध हो. समय त्याच वेळेस परमेश्वर का उत्तर उसको मिला है. परमेश्वरचं उत्तर त्याला भेटलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. वो सामर्थ्य से भर गया, उसको आरोग्य मिला. आणि तो सामर्थ्याने भरला, त्याला आरोग्य भेटलं. आनंदित होके तो आनंदित हो परमेश्वर के नाम को ऊंचा करने तो लगा. परमेश्वर नावाला उंच करायला लागला. जब तक किसी के जीवन में चमत्कार नहीं होगा, जोपर्यंत कोणाच्या जीवनामध्ये चमत्कार होणार नाही, जो पहले से विश्वासी उनके जीवन में हो ना हो उनको कोई फर्क नहीं पड़ता. आणि जे लोक सुरुवातीपासून विश्वासी आहेत त्यांच्यामध्ये लेकिन चमत्कार बहुत से ऐसे लोग हैं, परंतु बहुतेक असे लोक आहेत 8-10-15 दिन आते हैं, देखते हम हमारे जीवन में क्या करता है यीशु. आणि ते बघतात ते आमच्या जीवनामध्ये काय करतो येशू. हालेलुया. हालेलुया. और परमेश्वर उनके जीवन में कुछ अद्भुत करता है. आणि परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत करतो. जब परमेश्वर उनके जीवन में कुछ ना कुछ करता है, आणि परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी गोष्टी उनका करतो. जीवन बदल जाता है मेरे भाई त्यांचं बहन. जीवन बदलून जातं माझ्या जब तक भावांनो. उनके जीवन में चमत्कार नहीं होगा, आणि जोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये चमत्कार होणार तब तक नाही, उनको कैसा पता चलेगा कि सच्ची परमेश्वर सच्चा आणि परमेश्वर है. तोपर्यंत त्याला कसं कळेल की खरा परमेश्वर कोण आहे. हालेलुया. हालेलुया. हम लोगों को पता है आम्हा लोकांना माहिती आहे हमारे जीवन में चमत्कार हो या ना हो, आमच्या जीवनामध्ये चमत्कार हो हमें या पता ना है हो, परमेश्वर यीशु ही परमेश्वर है. आम्हाला ठाऊक आहे की एकच परमेश्वर ते प्रभू येशू आहे. हालेलुया. हालेलुया. लेकिन जो नए नए लोग आते हैं, परंतु जे काही नवीन लोक आलेली असतात, परमेश्वर कहता है परमेश्वर म्हणतो मैं अद्भुत परमेश्वर हूँ. मी अद्भुत परमेश्वर आहे. अद्भुत क्या? अद्भुत म्हणजे काय? सब कुछ संभव जिसमें होता है उसे अद्भुत कहते हैं. ज्याला सर्व काही शक्य असतं त्याला अद्भुत, जिसमें सामर्थ्य रहता है उसे हम अद्भुत कहते हैं. ज्याच्यामध्ये सामर्थ्य असतं त्याला अद्भुत म्हणतो. हाँ. हालेलुया. एखादा खड़क को हम देखते हैं, खड़क. आपण एखादा खडक बघतो अरे वो हम बोलते हैं, अरे अद्भुत अद्भुत. आणि आपण म्हणतो त्याला खूप अद्भुत. समुद्र को देखते हैं, आपण समुद्राला बघतो अद्भुत. अद्भुत. बड़े बड़े पहाड़ को देखते हैं, आपण मोठ्या मोठ्या डोंगराला बघतो अद्भुत. अद्भुत. लेकिन इन सभी को बनाने वाला इससे भी बड़ा अद्भुत मेरा परमेश्वर. परंतु या सर्व गोष्टीला करणारा सर्व हा म्हणजे हा सुद्धा एक अद्भुत आहे. हालेलुया. 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 उसकी बराबरी कोई नहीं कर सकता त्याची है. बरोबरी कोणीच करू शकत नाही. आप उसके पास आए हो, तुम्ही त्याच्या जवळ आलेला आहात आपके जीवन के रास्ते परमेश्वर तैयार करेगा. आणि तुमचे जीवनाचे मार्ग तो परमेश्वर तयार करेल. आप उसके पास आए हो, तुम्ही त्याच्या जवळ आलेला आहात. कुष्ठ रोगी चल के गया उसके पास, कुष्ठरोगी चालत त्याच्या जवळ गेला. रक्तस्रावी चल के उसके पास गई है. रक्तस्रावी चालत त्या ठिकाणी जाने की पोहोचली. जरूरत है मेरे भाई बहनों. जाण्याची
कुठल्या कुठल्या गोष्टीतून विसावं माझ्या भावना वाटेल. विसावा का अर्थ क्या है? विसावाचा याचा अर्थ काय? विसा का अर्थ शांति है. विसावा म्हणजे शांती. शांति कौन से बातों की? शांती म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीची. सैतान आता है, कुछ ना कुछ हमारे घर में करके चला जाता है. सैतान येतो आणि आमच्या घरात काहीतरी करून जातो. अशांतता. अशांतता. कोई सावकार आता है और बोलता है ते व्याजाचे पैसे तुम्ही आता डबल घे. आता सावकार येतो आणि म्हणतो की व्याजाचे पैसे तुला सुद्धा मी आतापर्यंत दुप्पट व्याज लावलं केले. नव्हतं. आतापर्यंत मी तुला व्याज आता मला लावलं व्याज नाही नव्हतं. पाहिजे. आता मला व्याजचा नाही व्याजच पाहिजे. करतो. आता व्याजच करतो. लेकिन एक बात बताना चाहता हूँ. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. शांति परमेश्वर देता है हमें. आम्हाला शांती परमेश्वर देतो. इन सारे बंधनों से परमेश्वर हमें निकालता भी है. आम्हाला सर्व बंधनातून परमेश्वर बाहेर काढतो. लेकिन एक बात बताना चाहता हूँ फिर परंतु से. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. हमें उस यीशु के पास जाने की जरूरत है. आम्हाला त्या येशू जवळ जाण्याची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. हाँ, कौन कौन तैयार है? कोण कोण तयार आहेत? कौन कौन तैयार है मेरे भाई कोण बहनों? कोण तयार आहेत माझ्या भाऊ बहिणी? हालेलुया. 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 हालेलुया.